तर आज माझ्या भावासोबत मिळून इथं आंब्याचा रस केले आणि काय कडक झाले भावांनो, या सगळेजण मिळून पिऊया आज. तर चला भावांनो, आज दिवसात सुरुवात करूया. इथे एक पोपटाचं पिल्लू पकडलेलं आपण, आणि खरं सांगायचं गेलं ना तर पहिलं दादानेच पकडलेलं ह्याला, आणि त्याला टमाटर पण चारण्याचा प्रयत्न केला पण नाही खाल्लं ती. दादा त्याला सोडणार होतं, पण मी म्हटलं दादा माझ्या पण एकदा हातात दे. आणि भावांनो किती भारी दिसायला, मला तर पाळण्याची इच्छा करत होती. आमच्या आई साहेब म्हणाले की आम्हीच तुला आधी पाळालोय, तू त्याला पाळणार आता, गप्प सोडून ये, नाही तर तुला पण सोडून येईन. डिप्रेशन. आता खरंच भावानं पाळलं असतं, तुम्हाला डेली अपडेट दिलं असतं की काय चाललंय बाळासोबत आमच्या. ओ माय गॉड. पण भावानं माझ्याकडे दुसरं एक बाळ आहे, त्याचा अपडेट देऊ का मी तुम्हाला? नो गॉड प्लीज नो. आता इतकं पण नको म्हणू नका, कारण इथं माझा भाऊ आंबे कापालाय, आंब्याचा रस करणार आहे. तर त्यातली 2 फोड खाऊन बघितले मी, जरा आंबट लागले, पण थोडं साखर घातला ना काम झालं म्हणून समजा. तर पहिला आम्ही जे आंब्याचे तुकडे घेतले ना ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं, त्यानंतर वरनं दूध घातलं, तेवढ्यात आमची मम्मी इथं पापडा तळत होती. त्यानंतर आम्ही इथं भरपूर साखर घातली आणि मिक्सर चालू केलं. असं आम्ही थोडं थोडं करत सगळं संपवलं आणि शेवटी इतक्या आंब्याचा रस केलं आणि आम्ही आता प्यालोय. आणि विषय कसं झालं सांगू का? आता ह्यानंतर थोडं ऋषीनं पण पेला येतं, पण तुम्हाला आयुष्यप्पा सांगतो तासाभरात इथं पावसाचं वातावरण झालं आणि इथं बघा पाऊस सुरू पण झालं. म्हणजे थंड आंबरस पिलो आणि इथं पाऊस सुरू झाला, एकदम मजाने लागली. पण एवढं पण काय बरोबर नको आहे आयुष्यात, त्यामुळे इथं रेनकोट घालून चहा विकायला चालली, कारण मी रेनकोट घालून बाहेर पडलो आणि पाऊस गेलाय. कोई बात नाही, आमचा